विश्रामजी पाटील आंबे यांचे ते शुभागमन झाला। आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। सर्व प्रेक्षक पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। चला लगेच विनंती आहे, जय बापदेव पाली टीम आपण क्षेत्रक्षण सजून घ्या। चला कोपर टीम लक्ष द्या, आपण 2 बॉल चॉईस करा। जर एक बॉल गेला तर दुसरा बॉल लगेच तो जो मैदानाच्या आतमध्ये अंपायर कडे असेल तोच बॉल वापरला जाईल याच्याकडे लक्ष द्या। त्याच्यामुळे आपण 2 बॉल चॉईस करा। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळेल। फलंदाज प्रितेश पाटील आणि गोविंद पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेश शेळके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती। कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। आजच्या रात्रीमध्ये पहिली मॅच एका साईडला संघ सिद्धिविनायक कोपर आणि त्या संघासमोर फाईट करत असताना जय बापदेव पाली टीम या दोन संघांदरम्यान ही लढत पाहतोय। कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा। टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो मात्र जय बापदेव पाली टीमनं। यस पंचांचा ग्रीन सिग्नल। मॅचला आपण सुरुवात करतो। 5 षटकांची मॅच। पहिला पूर्वार्ध टार्गेट सेट करायचं आहे सिद्धिविनायक कोपर टीमला। पहिला बॉल फेकल्यानंतर लगेच टाइम देखील अलर्ट होईल। यस केम ऑन। पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी। पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज कल्पेश शेळकेनं। पहिला बॉल ठीक टाइम पाहिलं 7:48 पहिला बॉल फेकला। त्याच्यामुळे वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल। 4 षटक 20 मिनिटांमध्ये तुम्हाला फेकावे लागतील। सेकंड बॉल गोलंदाज तयार कल्पेश। लेटखट खेळण्याचा प्रयत्न शॉट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। संयम बाळगला कारण की पहिला बॉल डॉट आलं, त्याच्यानंतर या बॉलवरती सिंगल पाहिली। वैयक्तिकानं संघाचं हे अकाउंट ओपन केलं फलंदाज प्रितेश पाटील गोविंद पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक कोपर टीमची आपण पाहतोय। स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती फलंदाज गोविंद पाटील हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये। डावकाचा एक विस्फोटक खेळाडू, अनेक वेळा भरपूर चांगला खेळ सिद्धिविनायक कोपर टीम साठी साकारला आणि तो सध्या फलंदाज स्ट्राइक एंड वरती गोविंद पाटीलला पाहता। गोलंदाज तयार पुन्हा एकदा कल्पेश शेळके। तेवढीच चांगली गोलंदाजी। पहिलं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना मॅच मध्ये गोलंदाज कल्पेश शेळके 3 बॉल डिलिव्हर केले, ज्याच्यामध्ये 1 धाव आणि 2 बॉल निर्धाव फेकल्या। कमालीची गोलंदाजी साकारत असताना जय बापदेव पाली टीम साठी गोलंदाज कल्पेश शेळके। ओव्हरपिचचा बॉल होता, हलक्या हाताने पुश केला। क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। दोन्ही फलंदाजांना वैयक्तिक एका धावेनं अकाउंट ओपन केलंय। संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 2 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर थोडंसं जखडून ठेवण्याचा प्रयत्न, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मॅच मध्ये जय बापदेव पाली संघ करता। 2 धाब्यांची पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय पाली संघ आणि तेवढंच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। समोर प्रितेश पाटील इन ॲक्शन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय। क्षेत्ररक्षक एसटी रक्षक चेंडू खालेला जिथे पकडला झेल रोहित पाटीलला। संपला खेळ। फलंदाज प्रितेश पाटीलचा पहिला धक्का बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमला। पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला। प्रितेश पाटील हा फलंदाज मैदानातून बाहेर। थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना
कल्पेश शेळके टॉस जिंकून संघनायकांना रोहित पाटीलला घेतला निर्णय क्षेत्ररक्षक करण्याचा आणि त्या निर्णयावरती सध्या तरी ठाम गोलंदाजी करत असताना मॅचमध्ये कल्पेश शेळके 4 बॉल 1 विकेट अवघ्या 2 धाबा पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण कल्पेश शेळकेची पाहतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला प्रथमेश पाटील हा गोलंदाज सही आपण नाही दा कल्पेश फुलटॉस बॉल लाईन पाहावी लागेल ऑफस्टमच्या बाहेर बॉल पंचांचा इशारा की 80चा वाईट अवंतर धाव सोडली जाईल अवंतर धाबेनं संघ देखील पुढे सरसावल्या संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचल्या 3 या आकड्यावरती शांत सुरुवात सध्या बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमची 1 विकेट गमावला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा प्रेशर गोलंदाज कल्पेश शेळकेनं निर्माण केलाय सध्या बॅटिंग करत असताना कोपर संघावरती प्रेशर रिलीज करायचं असेल तर तुम्हाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल एखाद्या फलंदाजाला स्टार्टिंगला आक्रमण करावा लागेल आणि तो आक्रमण कोण करेल लेटकट खेळलाय बॅटची एज घेत असताना चेंडू लॉंग लेगला चाललाय वेगानं बॉर्डरलाईनच्या बाहेर हा पहिला चौकार थँक्यू डीजा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली सिद्धिविनायक कोपर संघ जाऊन पोहोचला 1-5-7 या आकड्यावरती थोडीशी शांत सुरुवात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं मात्र शेवटच्या बॉलमध्ये आपण प्रथमेश पाडीच्या बॅटमधून चौकार पाहिला जिथे संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला टाइम अलर्ट त्याच्यामुळे वेळेनुसार खेळ करावा लागेल लक्ष द्या पाली संघ जर तुम्ही 4 षटक 20 मिनिटांमध्ये जर फेकले नाही अतिरिक्त टाइम खर्च केला तर शेवटच्या 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा आपण पाहतोय सचिन मुंडे यांची स्पर्धा पाहिली तर अगदी डिसिप्लिन सातत्यानं पाहायला मिळतं वेळेवरती सामने सुरू होतात मागील देखील वर्ष आपण पाहिलं गत वर्ष रामबाडी सर पण पाहिली डे स्पर्धा होती आणि ठीक 9 वाजता 8 वाजता पहिला चेंडू फेकला गेला त्या स्पर्धेमध्ये आणि रायगडमध्ये मी म्हणेन ही पहिली स्पर्धा सचिन मुंडेंना जे आपण त्यांचं आयोजन पाहिलं जिथे पहिला बॉल 8 वाजता ठीक पडला इतकी चांगली नियमावली सातत्यानं आपण सचिन मुंडे यांच्या माध्यमातून पाहिला आणि त्यांची जी नाईट स्पर्धा आपण पाहतोय जिथे 6वी रात्र स्पर्धेची पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या थोडंसं प्रेशर टाकला बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर संघावरती गोविंदा पाटील हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सेकंड षटक फेकण्यासाठी परेश शेळके हा गोलंदाज दुसरा ट्रम्प कार्डचे पापदेव पाली टीमचा गोलंदाज पाहतोय पहिला बॉल समोर गोविंदा पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न धाव घेण्यासाठी तुत्तुमय झालं आणि इथे मात्र चुकीचं कॉल राहिलं मॅच मध्ये रनआउटचा शिकार धक्का दुसरा बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमला फलंदाज प्रथमेश पाटील मैदानातून बाहेर आणि डीजे नितीन यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे संगीत आपण सातत्यानं ऐकता या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची रणपंदीची जात मची कोण आम्हा भयभीत करी नम जन्मभूमी जिथे जन्मलो मी नम कर्मभूमी जिथे वाढलो मी तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती हृदयातून आवाज येई राजेशिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करता चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारली जाता जय बापदेव पाली टीमच्या माध्यमातून पहिला षटक अगदी दमदार राहिला ज्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या आणि त्याच्यानंतर परेश शेळकेचा दुसरा षटक जिथे पहिल्याच बॉलवरती रनआउटचा शिकार फलंदाज प्रथमेश पाटील झाला थोडंसं चुकीचं कॉल राहिला मॅचमध्ये
व्यवस्थित तालमेल झालं नाही त्याच्या कारणाचं रनआउटमध्ये मैदान सोडावं लागलं प्रथमेश पाटीलला. मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज पाहायला मिळेल. प्रतुल पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. क्रिकेटचं सी पार कंट्रोल करावं लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर पार्टनरशिप गरजेचं असे सध्या सिद्धिविनायक कोपर टीमसाठी. गोविंद पाटील ज्याच्यावरती पूर्णपणे आता अपेक्षा धरून बसताय सिद्धिविनायक कोपर संघ आणि त्या फलंदाजाला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल आणि तेवढंच चांगलं 7 मॅचमध्ये द्यावं लागेल प्रतुल पाटील या फलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. परेश शेळके दुसरा ट्रम्प कार्ड ज्यांना पहिल्याच बॉलवरती सध्या रनआउटचा शिकार झालाय तो मात्र प्रथमेश पाटील. समोर प्रतुल पाटील पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा परेश शेळके. प्रहार करण्याचा प्रयत्न जडमध्ये गोलंदाजी पाठ आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. 22 मध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीम प्रेशर निर्माण केला. दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या मॅचमध्ये केला जातोय. गोलंदाजी करत असताना सध्या जय बापदेव पाली टीमच्या माध्यमातून धावेसाठी आता संघर्ष करता तो मात्र सिद्धिविनायक कोपर टीम. चला थोडा पास केला कारण की टाइम अलर्ट लक्ष द्या. रोहित पाटील जय बापदेव पाली संघ वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल. गोलंदाज सगळ्या परेश समोर गोविंदा पाटील एस्ट्रिक पम्बलिंग झाल्या. बॅकअप आला तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. एक धावेनं संघ जाऊन पोहोचल्या तब्बल 9 या आकड्यावरती. सिंगल डब्बलला प्राधान्य दिलं जाते याचं कारण असं अगदी चांगली गोलंदाजी साकारली जाते मॅचमध्ये जय बापदेव पाली टीमच्या माध्यमातून. ज्या रीतीनं पहिल्या षटक फेकलं गोलंदाज कल्पेश शेळकेनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं मॅचमध्ये परेश शेळकेनं जिथे धाब्यांसाठी आता संघर्ष करता तो मात्र सिद्धिविनायक कोपर टीम. समोर प्रतुल पाटील हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार परेश शेळके. प्रहार केला पाठच्या प्रॉपर रडारमध्ये. ऑन साईडला तडाखा दिला. मोठ्या पटक्यांची प्रतीक्षा होत होती आणि अखेरकार तो पटकाला प्रतुल पाटीलच्या पाठमधून हा ब्रँडेड षटकार. पहिला षटकार फलंदाज प्रतुल पाटीलच्या बॅटमधून आलाय. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. आक्रमण एखादा फलंदाजाला करावा लागेल आणि तो सध्या करत असताना प्रतुल पाटील ज्याच्या बॅटमधून षटकाराला त्या पडक्यानं थोडासा दिलासा दिला जाईल बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमला. कारण की मागील आपण पाहिलं तर 9 बॉलमध्ये थोडासा प्रेशर निर्माण केला आणि त्याच्यानंतर 10व्या बॉलवरती आपण हा षटकार पाहिला. संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा परेश शेळके तयार. स्लोवर बॉल लो फुलटा स्वतः दिशा दिली. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचल्या 16 या आकड्यावरती. स्ट्राईक रुटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज गोविंदा पाटील हा फलंदाज झाला. या षटकाचा विचार केला. एक षटका जरूर आला. त्याच्यानंतर देखील धाबेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न सातत्यानं परेश शेळकेनं मॅचमध्ये केला. 5 चेंडूमध्ये 8 खर्च केला. संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल समोर आज ओपनर फलंदाज गोविंद पाटील. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये. थ्रो थोडीशी चुकीची होती. कलेक्टिंग झाली नाही तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती 1 धाव आली. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ 17 या आकड्यावरती. चला तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले सन्माननीय द्वारकानाथ साहेब आणि त्यांच्या समवेत संजयजी दिसले त्यांचं इथं शुभागमन झाले. तर मी त्यांचं सुद्धा आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स कानावतर्फे तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये दोन्ही मान्यवरांचे आम्ही सहर्ष स्वागत करते.
पाहुण्यांच्या येण्यानं स्पर्धेची शोभा आणखीनच वाढते आणि साहेब तुम्ही दिलेला या स्पर्धेला अमूल्य वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि प्रार्थनीय ठरला. थँक्यू सो मच फॉर कमिंग. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला संघ जाऊन पोहोचला. 17 या आकड्यावरती 2 विकेट गमावल्यात. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमला गोविंदा पाटील आणि प्रतुल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या जोडीला शेवटपर्यंत चांगला खेळ करावा लागेल. गोविंदा पाटील मागे 2 षटकामध्ये थोडंसं शांत बसला. आता शांत बसून चालणार नाहीये कारण की एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर इथून आक्रमण करावं लागेल. तोच रवैया अजमावला आणि गोविंदाच्या पाठमधून हा पहिला धमाका पहिला तडाखा ठोकला षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केला गोलंदाज कल्पेश शेळकेचं सेकंड स्पेल आणि पहिल्याच बॉलवरती षटकारायला. सेकंड बॉल देखील केलाय प्रहार. हा फटका क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न भरपूर चांगले झाले मात्र कॅच ड्रॉप. या बॉलवरती धाबा येथील 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धाबसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला 25-25 आकड्यावरती. आता थोडंसं 61 पाय ठेवणं मॅच मध्ये गरजेचा ना तो सध्या खेळ गोविंदा पाटील साकारतोय. मागे 2 बॉलमध्ये 8 धाबा गोविंदाच्या बॅटमधून. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील जरूर झाली. लेंथ लाईन चांगली पाहिली आणि हा डॉट चेंडू आलाय. चला 2 अंपायर डिस्कस करतील. आपण क्षेत्रक्षण सजून घ्या. विनंती असेल पाली टीमला सर्व खेळाडू आपण एकत्र येऊ नका. यस फलंदाज बाद. हा धक्का तिसरा गोविंद पाटील मैदानातून बाहेर. तेवढंच चांगलं संगीत आपण डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकतो. खरं तर पनवेल तालुका नव्हे तर रायगड ठाण्यामध्ये ज्या नावाचा डंका वाजतो ते रुपेशभाई ठोंबरे उर्फ बिंदासभाई अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पाहतोय. आज विचार केला ना तर 150हून जास्त बाईक ज्यांना अनेक स्पर्धेमध्ये दिलाय असे एक दानशूर दाते. खरं तर पनवेल तालुक्याचा कोहिनूर हिरा आपण ज्यांना समजतो ते बिंदासभाई ठोंबरे यांच्या पदाची स्पर्धा अर्थात तालुका प्रमुख चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. इथे आली सिंगल एका दाबेनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 26 धाबा फलकावरती. षटक क्रमांक 3 मार्ग असता. सेकंड स्पेल फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहता करत कल्पेश शेळके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. समोर इन ॲक्शन मध्ये फलंदाज प्रतुल पाटील. ऑफ साईडला खेळला अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. त्याचं कारण असं वारंवार 3 विकेट गमावल्यात त्याच्यानंतर थोडासा दबाव निर्माण केलाय सध्या गोलंदाजी करत असताना चेप बापदेव पाली टीमला. एखाद्या फलंदाजाला टीमची जबाबदारी स्वीकारावी लागेल. एखाद्या फलंदाजाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल सिद्धिविनायक कोपर टीमसाठी. नवीन फलंदाज अमर पाटील हा फलंदाज अमर पवार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न चढ मध्ये गोलंदाजी क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दाबेनं संघ देखील पुढे सरसावला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. सध्या 28 आकड्यावरती बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीम. पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला भाई सेनेचा वाघ
थँक्यू सो मच. तर यापुढची लढत असणार आहे पहिल्या फेरीतील दुसरी लढत राहुल स्मृती वहाल संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा श्री मलंगड काकड वहाल. संघनायक आहेत घनश्याम पाटील वहाल संघाचे संघनायक आणि महेश मडवी काकड वहाल संघाचे संघनायक. दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करू आपण या नाणेफेकीसाठी आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत. चला आता हा षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये फेकायला लागेल. जे बाबदे पारी टीम याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. जर तुम्ही 5 मिनिटाचा अतिरिक्त टाइम या षटकामध्ये खर्च केला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये एक प्लेयर घ्यावा लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर अमर पवार गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. इनसाइड आउट पॉईंटमधून चेंडू डीपला निघून चालला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य सध्या देतोय मॅचमध्ये सिद्धिविनायक कोपर टीम. हलवापणे प्रवास करता संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. 29वा फलकावरती प्रहार मॅचमध्ये करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. एक चांगला टार्गेट सेट करायचा तर इथून थोडंसं विस्फोटक खेळ आक्रमण मॅचमध्ये करावा लागेल. समोर प्रतुल पाटील ज्या फलंदाच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाटन चेंडूचा संपर्क झाला नाही. लेग पायस मध्ये ही एक धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 30 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीम मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. प्रहार मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करते सध्या सिद्धिविनायक कोपर टीम. एखाद्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट केला जाईल अगेन्स्ट केणाऱ्या जे बाबद पाली संघासमोर. बॉलिंग ट्रॅकवरती टीमचा संघ नायक अष्टपैलू खेळाडू रोहित पाटील. फुलटॉस बॉल होता. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड. चेंडू डिलेबस झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य. इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या मॅचमध्ये जे बाबद पाली टीम करता. 2 धाब्यांची पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती सध्या तरी मी म्हणेन ठाम गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केल्या. संघ 31 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू रोहित पाटीलला फेकल्या ज्याच्यामध्ये 3 धावा रोहित पाटीलने खर्च केला. प्रतुल समोर या जडमध्ये गोलंदाजी लेंथ लाईन चांगली योग्य लाईन योग्य दिशा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. कलेक्टिंग झाली नाही तोपर्यंत चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केला. 1 धाव शॉट असेल. यस 1 धाव शॉट फक्त एकच धाव जोडली जाईल. एकेरी धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 32वा फलकावरती. प्रहार करावा लागेल. चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. मात्र ते मोठे फटके मारून देत नाहीये सध्या रोहित पाटील मॅचमध्ये. प्रतुल पाटील ऑन स्ट्राईक वरती ऑन फायर करावा लागेल मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील टीमचा सरसेनापती संघ नायक रोहित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. प्रहार करण्याचा प्रयत्न यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिपल अचित फलंदाज बाद. प्रतुल पाटील 4था धक्का बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमला. अमर पाटील आणि वहाल संघाचा संघ नाही घनश्याम पाटील नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधा. 4था फलंदाज मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज करण पवार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा रोहित पाटील. अल्ला ऑन द कार्पेट ऑन साइडला केलेल्या क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड ऑन मध्ये उत्साहातील पैकी थोडंसं पम्बलिंग झाला आणि लगेच दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केला. मात्र तिथे फलंदाज रन आउटचा शिकार झालाय. अमर पाटील हा धक्का लागला. 5वा अर्धी टीम मैदानातून बाहेर झाले. सध्या बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीम.
सिद्धिविनायक कोपर टीमला. दिसाया डॅशिंग आहे तो खास, दिसाया डॅशिंग आहे तो खास, रुबाब त्याचा रॉयल हाय, रुबाब त्याचा कारभार सगळ्यात हटके आहे, आमचे सूरज दादाचा कारभार सगळ्यात हटके आहे. थँक्यू डीजे. सूरज दादा कर्णूक करदरा कानाव शिवसेना शाखा प्रमुख आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. अगदी रॉयल म्हणजे राजासारखे आयोजन, तेवढीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्या जे बापदेव पाली टीमची चारही गोलंदाजांना 4 चांद लावल्यात मॅचमध्ये. पाली टीमसाठी प्रत्येक गोलंदाजानं 100% योगदान दिलं आणि सातत्यानं प्रेशर निर्माण केला अगेन्स्ट खेळणाऱ्या सिद्धिविनायक कोपर संघावरती. पुढचा बॉल जड मध्ये गोलंदाजी सातत्याने ही रणनीती आखली आहे सध्या. जे बापदेव पाली टीमला दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, डेंजर झोन, यस फलंदाज बाद, रनआउटचा शिकार. हा धक्का 7वा बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमला. ओ हा देखील सुपर बॉल, गुडला स्पॉटवरून चेंडूला टेक ऑफ केलं. उसरी भरपूर चांगली प्राप्त झाली आणि त्याचा बेनिफिट मिळाला राहुल शेळकेला. हा डॉट चेंडूला शेवटचं षटक कसं फेकावं ना याचं ज्वलंत उदाहरण सध्या मॅचमध्ये राहुल शेळकेने दिलं. 4 बॉलमध्ये अवघ्या 3 धाबा आणि 2 फलंदाज रनआउटचा शिकार झालेत या षटकामध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक या गोलंदाज तयार. अंतिम बॉल केला प्रहार, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही असते प्लॅन्डिंग झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पाहिला तर 2 धाबाल्यात आणि अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक कोपर टीमनं तब्बल धाबा जमा केला. 38 सेकंद सत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल. तो मात्र जे बापदेव पाली टीम समोर प्रवास आहे, येणारे 30 बॉल 39 धाब्यांचा लक्ष हा पार करायचा. तर चला, वहाळ संघाचे संघनायक सोहम 11 संजयदादा पाटील, तिरंगा दुंद्रे संघाचे संघनायक उपस्थित आहे अमर. तर घनश्याम पाटील जे वहाळ संघाचे संघनायक आहेत, आपण लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधा. तालुका प्रमुख चषक स्पर्धा आपण पाहते. श्री रुपेशभाई बिंदासभाई ठोंबरे यांची नावाची ही स्पर्धा, सचिनभाई मुंडे त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, सर्व युवा वर्ग एकत्र झाले आणि मोठी स्पर्धा आपण खानाव नगरीमध्ये पाहतो. तिरंगा दुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध वहाळ संघ. तर पहिलं सत्र पाहिलं, जिथे पहिल्या सत्रामध्ये तब्बल 38 धाबा जमा केला. 39 धाब्यांचा लक्ष्यानं 2 धाब्यांची पॅनल्टी देखील आम्ही ऍड केली आणि तब्बल टार्गेट असेल छे बापदेव पाली टीम समोर 41 धाबा हा टार्गेट सेकंड सत्रामध्ये चेस करायचा.
तर सेकंड सत्र जसा चालू होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल करूया. आजच्या रात्रीमध्ये आमच्या समेत जॉईन आहेत ते आमचे सिनियर समालोचक अर्थात मनोहर पाटील सर वाजे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. तोपर्यंत ऐकूया डीजे नितीच्या माध्यमातून सुमधुर संगीत. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. थँक्यू सो मच. सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते. आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित तालुका प्रमुख चषक 2025 रुपेशभाई बिंदासभाई ठोंबरे यांच्या नावाची ही स्पर्धा आपण खानाव गावामध्ये खानाव नगरीमध्ये पाहते आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्व खेळाडूंचे सर्व संघांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि 6व्या रात्रीला आपण सुरुवात करते. पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. मैदानावरती 2 संघ आमने सामने आपण पाली संघाला पाहिलं आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आपण कोपर संघाला पाहते. कोपर संघानं प्रथम केली फलंदाजी आणि धावा बनवल्या धावसंख्या फलकावरती 38 बनवल्या आणि जिंकण्यासाठी निश्चितच 2 धावांची पेनल्टी ऍड झाली. धावा झाल्या 40 आणि 41 आहे टार्गेट. जबरदस्त स्कोरर चंद्रकांत पालकर आमच्या समेत जॉईंट आहेत. मंगेशभाई आम्हाला समालोचनामध्ये साथ देतील. सागर मांडवकर आम्हाला साथ देतील. 3 ऑफिशियल सुद्धा मी पाहते. राम पाटील त्यांच्या समेत प्रशांत फडके आणि हरिचंद्र फडके वलवली आणि त्याचबरोबर डीजे नितीन आमच्या समेत जॉईंट आहे. WTC लाईव्ह या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण घर बसल्या प्रेक्षकांचे सुद्धा मी सहर्ष स्वागत करते. तो सभी का एक बार फिर से तहे दिल से शुक्रिया दोस्तों. अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में, लेकिन जिस तरीके से विकेट रंग दिखा रहे सचिन दादा मुंडे, इनसे हमारी जरूर यहाँ से चर्चा भी हुई थी. कमाल की ये विकेट रही है. पिछले 6 रातों से क्रिकेट जारी है, लेकिन जिस तरीके से हमारे विभाग में हमने कई सारे टूर्नामेंट कई सारे मुकाबले देखे, लेकिन इतनी बड़ी विकेट और इतनी पाटा विकेट सपाट विकेट हमने कहीं पर नहीं देखी. मरम्मत की कोई जरूरत नहीं है और छठी रात में यह विकेट गेंदबाजों को मदद करेगी या फिर बल्लेबाजों को. मिट्टी और गोबर से बनाए हुए ये यहाँ पर हम विकेट देख सकते हैं. लेकिन इसी पिच के ऊपर पहले सत्र में 40 बने 41 का टारगेट है. क्या ये रन बनेंगे, क्या ये रन बचेंगे, जानने के लिए जाएंगे दोस्तों बीच मैदान के अंदर. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं. स्टॉप वॉच भी शुरू हो जाएगा. पहली गेंद लेकर गेंदबाज तैयार. गेम ऑन. बल्ले का किनारा था, खिलाड़ी पीछे जरूर मौजूद है. 1 रन का यहां से इजाफा होता हुआ 4 ओवर के लिए आपके पास 20 मिनट है. 4 ओवर 20 मिनट में समाप्त नहीं होंगे तो निश्चित तौर पर अंतिम ओवर में एक खिलाड़ी 30 गज के अंदर होगा. इस पर भी आपको ध्यान रखना है. बड़ी प्रतियोगिता है. डिसिप्लिन इस प्रतियोगिता की खासियत रही है, विशेषता रही है. थोड़ी सी देरी से पहुंची थी यहाँ पर पाली क्रिकेट टीम. यकीनन 2 रनों की पेनल्टी के साथ उतरे और सचिन दादा मुंडे जब भी टूर्नामेंट ऑर्गेनाइज कर दे, जिस तरीके से ठाणे में हम टूर्नामेंट देखते हैं सुबह 8 बजे टूर्नामेंट शुरू होती है और इस मैदान के ऊपर हमने डे टूर्नामेंट में 8 बजे टूर्नामेंट शुरू होते हुए देखी थी और ये नाइट की प्रतियोगिता जहां पर 7 बजे के आसपास टूर्नामेंट शुरू होती है. देरी बिल्कुल बर्दाश्त नहीं होती. गेंद जाएगी सीमा पार, लेकिन बिल्कुल जल्दी मूड में नजर आ रहे हैं बल्लेबाज. मैदान के अंदर हम देख सकते हैं विशाल शेल्के के बल्ले से निकलता बा ये दंदनाता बा चौका. तो रन बने हैं टोटल 5 रन. गेंदबाज है तैयार. राउंड विकेट स्वीप करने की कोशिश थी प्रीतेश पाटिल को हम देख सकते हैं. थोड़ा सा गति में मिश्रण किया, टप्पा गिरा, गेंद बाहर की तरफ निकलती चली गई. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. डॉट गेंदे हर हाल में चाहिए. यदि पाली क्रिकेट टीम को रोकना है तो मैदान के अंदर जरूर कोशिश होगी इन खिलाड़ियों के विकेटें चटकाने की. प्रीतेश है तैयार. एक बार फिर से गति में मिश्रण है. गेंद जाएगी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से. अंपायर का इशारा आता है.
हरिश्चंद्र फटके सर में इशारा करते हुए कि ये गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई। त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालंय रघुनाथजी मुंडे यांचं इथे शुभागमन झालं। आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो। गेंदबाज है तैयार प्रीतेश, सीधे बल्ले से खेला, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद रुकेगी नहीं, तेज आउटफील्ड है, गेंद सीमा पार चौका। गेंदबाज प्रीतेश राउंड द विकेट, रिवर्स खेलने की यह कोशिश थी, विकेट कीपर की गलती बिल्कुल बर्दाश्त नहीं करेगी सिद्धि विनायक कोप्पर टीम। 22 का मिलता हुआ यह चौका। दो रनों के पेनल्टी के साथ पाली टीम मैदान में। बल्ले के बिल्कुल निचले हिस्से में गेंद आई, बड़े स्ट्रोक की तलाश थी, इस ओवर की अंतिम गेंद थी, अंतिम गेंद के ऊपर नंबर नहीं आएगा। पहले ओवर की समाप्ति भी, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 14 रन बिना नुकसान। जय बापदेव पाली टीम। चला टॉस करूया। पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। एका साईडला सोहम 11 संजय दादा पाटील तिरंगा धुंद्रे आणि त्या संघासमोर फाईट करेल राहुल स्मृती वहाल। या दोन संघांदरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल। चला लगेच तिरंगा धुंद्रे टीम आपला संघनायक आपण टॉससाठी या, कारण की वहाल टीमचा संघनायक आमच्या समोर जॉईन झाला। टॉस करण्यासाठी मी विनंती करेन रघुनाथजी मुंडे साहेब यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करण्यासाठी यावं। चला रघुनाथजी मुंडे यांना विनंती की आपण यावं, आपल्या पवित्र शुभास से टॉस केला जाईल। त्याच्यानंतर द्वारकानाथजी वारे यांना देखील विनंती की आपण देखील यावं। या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती की आपल्या पवित्र शुभास से टॉस केला जाईल। अगदी चांगली स्पर्धा पाहता आज स्पर्धेची 6वी रात्र बी गटातल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे पहिली मॅच आपण पाहतोय एका साईडला कोपर आणि त्याला फाईट करतोय जय बापदेव पाली, आणि सेकंड मॅच जिथे टॉस केला जाईल एका साईडला वहाल टीम आणि त्याला फाईट करेल तो मात्र तिरंगा धुंद्रे। टेस्ट द कॉल अँड टेस्ट टॉस जिंकला, फक्त निर्णय करणे मॅच चालूया। क्षेत्ररक्षण यस, फर्स्ट ऑफ लक दोन्ही टीम। खरं तर टॉस जिंकला तो मात्र तिरंगा धुंद्रे टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। 6व्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण मनोहर पाटील यांच्याकडं। बारके शेलके की दादागिरी मैदान के अंदर शुरू हो चुकी है। पिछली 2 गेंदों के ऊपर 10 रन आए, पिछला स्ट्रोक तो कमाल का था, देखने लायक है बल्लेबाजी। बारके शेलके ऑन स्ट्राइक, रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 24 रन बने हैं बिना नुकसान। 42 का हो रहा है पीछा, मुकाबले में पूरी तरीके से जकड़न महसूस कर रही है गेंदबाजी। गेंदबाज गोविंदा पाटिल, गोविंदा की ये गेंद गैप में गेंद जाएगी, खिलाड़ी पीछे मौजूद है लेकिन गेंद रुकेगी नहीं, गेंद सीमा पार चौका। चौके की मदद से रन बने हैं टोटल 28 रन। 14 रनों की केवल जरूरत है। महंगे साबित हुए गोविंदा पाटिल, गेंदे घुमाने के लिए जाने जाते। 13 रनों की जरूरत है। एक और अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गैप में गेंद जाएगी, एक और है चौका। जाएंगे दोस्तों मैदान में। रन बने हैं टोटल 32 रन। बड़े स्ट्रोक की तलाश थी, इस बार जगह बनाए थे अपने आप के लिए। डॉट गेंद की समाप्ति होती हुई दूसरे ओवर की आने वाली अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है, क्योंकि पहली 4 गेंदों के ऊपर 3 चौके 1 छक्का निकला था बारके शेलके के बल्ले से। 6 में 19 की
अब तक पारी है, उसमें 6 ऐड कर लो। बारकिया शेल के ऑन अ फायर, गेंद सीमा पार, एक और है छक्का। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 38 रन। जीतने के लिए आने वाली गेंदे हैं 18 गेंदे और जीतने के लिए 3 की है जरूरत। पहले 2 ओवर में ही इस मुकाबले का रिजल्ट बिल्कुल जान गए हैं दर्शक, लेकिन ये क्रिकेट है, यहां पर सब कुछ मुमकिन है। 18 गेंदों में 3 रन बचाना मानो रेगिस्तान में सुई ढूंढने के बराबर हो सकता है। लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी हुई बारके शेलके की, 7 गेंदों में 25, कोई मोमेंटम बना ही नहीं दिया गोविंदा पाटिल का, और 24 रन आए गोविंदा के ओवर में, 38 बने हैं, केवल 3 की है जरूरत। हल्के हाथों से खेला इस गेंद को, खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट हिट से मौका बनेगा, डायरेक्ट हिट और बल्लेबाज आउट। थैंक यू सो मच। डीजे नितिन हमारे साथ है, वो बुलाती आने का नहीं, जाने का तो जरूर है लेकिन बुलाती ही नहीं। डीजे नितिन भी हंस रहे। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे, जीतने के लिए केवल 3 की है जरूरत। हल्के हाथों से खेलने की कोशिश, ये क्या कर रही है पाली क्रिकेट टीम, समझ से परे है। इस बार बारके शेल के फंसे, एक और खिलाड़ी मैदान के बाहर। यश शेल के नया टैलेंट है पाली क्रिकेट टीम का, जीतने के लिए 3 रन की अभी भी जरूरत है। आने वाली 16 गेंदें और जीतने के लिए 3 की जरूरत। नॉन स्ट्राइकर एंड पर प्रणय शेल के मौजूद है, 3 की जरूरत है सिंगल को बचाने के लिए। देखकर अच्छा लग रहा है जिस तरीके से मौका बना था पाली क्रिकेट टीम के लिए, लेकिन सिंगल नहीं देना चाहती कोपर टीम। बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद आएगी, डॉट, पिछले 3 गेंदे लगातार डॉट है। पहली गेंद के ऊपर रनआउट के रूप में शिकार बने थे, आउट हुए थे बल्लेबाज विशाल, उसके बाद चलते बने बारकिया और यहां पर अब यश ऑन स्ट्राइक। ये गेंद हमने देखी लेग स्टिक के बाहर से गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी। अभी भी आने वाली 15 गेंदें और जीतने के लिए 2 रन की अभी भी आवश्यकता। गेंदबाज तैयार, एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट से अथर्व। एक और ये वाइड है। पिछली पहली 3 गेंदें जबरदस्त दी, लेकिन उसके बाद गेंदें घुमाने की कोशिश है अथर्व के माध्यम से, और यहां पर हम देख सकते जरूर प्रणय शेल के यश को मौका मिला है। हमेशा डाउन द ऑर्डर बल्लेबाजी होती है, लेकिन जब टीम को लग रहा है कि ये टारगेट उनके लिए आसान सा है, थोड़े से एक्सपेरिमेंट करते भी पाली क्रिकेट टीम। डॉट गेंद की समाप्ति इस बार है, रन नहीं मिलेंगे। इस ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है, रन आया है केवल वाइड के रूप में 1-2 रन आए इस ओवर में, एक सफलता आई है। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट से 1 की जरूरत है। उठाने का प्रयास था, ऊंचाई ज्यादा, स्टाइल में करेंगे फिनिश। यश शेलके ने करा यह मुकाबला समाप्त, तो मुकाबला जीता जय बापदेव पाली क्रिकेट टीम। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड बॉयज।